चहा आणि त्याच्यासोबतच अशी ही गरमागरम भजी रेसिपी किंवा पकोडा रेसिपी आज आपण पाहणार आहे. तर ही आहेत कुरकुरीत कॉर्न पकोडा रेसिपी. एकदम झटपट तयार होती. तर करूया रेसिपीला सुरुवातीला स्वीट कॉर्न घेतलेले. तर हे स्वीट कॉर्न छान वरची साल वगैरे काढून घ्यायची आणि नंतर अशी सुरीने कट करून घ्यायचे कॉर्नचे दाणे. तर अगदी सहज पद्धतीने हे कॉर्न सुरीने निघून येतात. तर सोलून घेण्यापेक्षा सुरीने ही अशी पटकन काढून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपण सर्व कॉर्न काढून घेतलेले. एकदम चविष्ट आणि भन्नाट रेसिपी आहे. आता हे कॉर्न आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि अगदी खूप साहित्य पण लागत नाही, पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी तयार होती. नंतर यामध्ये आपण 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेले, अर्धी वाटी तांदूळाचे पीठ घालून घेतलेले आणि नंतर यामध्ये 1 हिरवी मिरची, 1 चमचा भरून किसलेलं आलं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा भरून धने जिरे पूड घालून घेतलेली. भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची. अगदी सोडा किंवा बेकिंग पावडर काही न वापरता पण एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजीची रेसिपी तयार होते किंवा पकोड्याची रेसिपी तयार होते. तर थंड पाणी घालून छान असं हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे. तर हे पीठ हाताने छान असे या पद्धतीने मळून घेतलेले. तर इतपत घट्ट मळून घ्यायचे. पीठ घट्ट मळून घेतले तर पकोडे छान तयार होतात. आता आपण या पकोड्यांमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे या पिठामध्ये. तर 1 चमचा भरून कडकडीत गरम तेल घालून घेतलेले. या तेल घातलं म्हणजे पकोडे एकदम कुरकुरीत तयार होतात. तेल घातल्यानंतर पीठ मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवलेली. तेल कडकडीत तापवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम करायची आणि हे पकोडे हातानेच घालून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे पकोडे जेवढे कढईत बसत आहेत त्या पद्धतीने घालून घेतलेले. मीडियम गॅसवरच हे पकोडे तळून घ्यायचे. तर यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर, इनो वगैरे काहीच घातलं नाही तरी सुद्धा ही रेसिपी एकदम छान कुरकुरीत आणि चवीला पण एकदम मस्त अशी लागते. तर एका साईडने तळून झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडने आपण तळून घेतोय. तर असे हे क्रिस्पी कॉर्न पकोडे तळून झाल्यानंतर आपण बटर पेपरवर काढून घेतलेले, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. आणि ही तयार झालेली पूर्ण रेसिपी. ही कॉर्न पकोडे तुम्ही ग्रीन चटणी बरोबर पण खाऊ शकता किंवा सॉससोबत. विशेष करून याची चव खूप छान लागते. तर ही रेसिपी नक्की करून पहा. पावसाळा असो किंवा नसो ही रेसिपी सर्वांनाच आवडेल अशी एवढी खमंग रेसिपी आहे. तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.